श्रोते हो नमस्कार. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची सुंदर अशी वचने श्रवण करणार आहोत. नामस्मरणाचं महत्त्व, भगवंताच्या चिंतनाचं महत्त्व श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला या त्यांच्या वचनातून काय केलेलं आहे तर सांगितलेलं आहे आणि आपल्याला आग्रह केलेला आहे की दररोजचं आपण नियमाने भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कारण हे जे जीवन आहे ते क्षणभंगूर आहे, कधी संपून जाईल काही सांगता येत नाही. त्यांच्या शब्दामध्ये भगवंत हा नेहमी राहणारा स्वयंपूर्ण आणि आनंदमय असल्यामुळे त्याचे चिंतन करता करता ते गुण आपल्यामध्ये सुद्धा उतरतात. कारण भगवंत हा नेहमी राहणार आहे, त्याला आदी नाही आणि अंत पण नाही. अर्थात मन भगवंताच्या चिंतनाने आनंदमय बनल्यावर त्या माणसाचे जीवन किती रसमय होत असेल याची कल्पना करावी. खरंच आहे, नामस्मरणाने माणसाला खूप समाधान, आंतरिक शांतता मिळते आणि समृद्धता तर प्राप्त होतेच विचारांची आणि आचाराची सुद्धा. सध्या जेवढा रिकामा वेळ आपल्याला मिळतो तेवढा आपण भगवंताकडे लावत नाही, परंतु तो लावला पाहिजे. कारण तो वेळ जो आपण लावणार आहोत भगवंताच्या नामस्मरणात तो सत्कारणी लागणार आहे. म्हणून दिवसातून काही वेळ अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालण्याचा निश्चय करावा. म्हणून दिवसातून काहीतरी वेळ अत्यंत नियमाने भगवंताच्या नामस्मरणात घालवण्याचा निश्चय करावा. कारण काय, धकाधकीचं आयुष्य आहे, वेळ नाही कुणाला, कमवल्याशिवाय भाग नाही, काम केल्याशिवाय भाग नाही आणि कामामध्ये माणूस विसरून जातो भगवंताचं नामस्मरण. म्हणून जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळामध्ये तरी आपण काय केलं पाहिजे तर भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. कसा वाटला व्हिडिओ? तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद श्रोते हो, धन्यवाद.